हिवाळी अधिवेशन संपत आला तरी विदर्भावर चर्चा म्हणाव्या त्या प्रमाणामध्ये या अधिवेशनात झालेली नाही। काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आपल्यासोबत आहेत। विकासजी, अधिवेशन संपत आलेलं आहे। खरं पाहिलं तर 6 आठवड्यांचं अधिवेशन, मग 3 आठवड्याचं अधिवेशन, तो यंदा 1 आठवड्यांवर आला, मात्र विदर्भावर चर्चा नाही। मला वाटते की आम्ही पहिल्यांदाच सांगितलं होतं की 1 आठवड्याच्या अधिवेशनामध्ये काहीही कामकाज होणार नाही, विदर्भाविषयी कुठलीही चर्चा होणार नाही, हे पहिल्यांदाच सांगितलं होतं। कारण की पहिला दिवस शोक प्रस्तावानंतर असाच जातो, नंतरच्या दिवसांमधलं कामकाज पाहायला हे कमीत कमी 3 आठवड्याचं हे अधिवेशन पाहिजे विदर्भाचं। आज अनेक आमदार बोलण्यासाठी उत्सुक आहे, नवीन निवडून आलेले पुरवण्या मागण्यावर त्यांना चर्चा करायची आहे, अर्ध्याहून अधिक आमदारांना बोलायलाच नाही मिळालं तिथे। तर मग अशा परिस्थितीत जे आमदार मतदार निवडून पाठवतात आणि ज्यांना आपल्या मतदारसंघातील समस्या सभागृहात सांगायच्या असतात, तेथे प्रश्न सोडवून घ्यायचे असतात, तर मला वाटतं ते आता वंचित आहे त्याच्यापासून। आता मी सभागृहातनं बाहेर पडलो आणि नगरविकास खात्याच्या आरोग्य विभागाच्या ज्या पुरवण्या मागण्या होत्या त्याच्यावर अर्ध्याहून अधिक लोकांना बोलताच आलं नाही। तर आता त्याच्यात अनेक विदर्भाचे प्रश्न निघाले असते। आता अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, तर म्हणून हा वेळ फारच कमी पडला। आणि या अशा अधिवेशनापेक्षा जर हे अधिवेशन न घेता खर्च झालेला निधी विदर्भाच्या विकासासाठी दिला तर ते एक चांगलं होईल। आपण पाहता की इथे अधिवेशनानिमित्त इतका दरवळ असते, सगळं मुंबई इथे येऊन जाते आणि हा खर्च जो होतो तेव्हा आम्हा शपथविधी झाला, त्या शपथविधीतच मग हे 8 दिवसाचं अधिवेशन घेऊन घ्यायचं असतं। तर हा दुसऱ्यांदा झालेला खर्च हा व्यर्थ झाला आहे असं मला वाटतं। यंदा प्रश्न उत्तराचे तास नव्हतं, हे लक्षवेधी सूचनाही नव्हती, आमदारांना फार अडचण झाली। तारांकित प्रश्न नव्हते, लक्षवेधी नव्हती, काही औचित्याचे मुद्दे बॅलेटमध्ये ज्यांचे निघाले त्यांचे लागले, पण अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। नवीन आलेले आमदार त्यांना आल्याबरोबर बोलायची संधी मिळाली पाहिजे या उत्सुकतेत असतात। आम्ही आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांना प्रथम बोलायची संधी दिली। तर मला वाटते की हे जे अधिवेशन होतं हे 3 आठवड्याचं असतं तर मला वाटतं की सर्व आमदारांना संधी मिळाली असती। विदर्भाचे मुख्यमंत्री आहे, पुढे असं होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करणार। मला वाटतं की विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत, येणाऱ्या पुढच्या अधिवेशनामध्ये ते 4 आठवड्याचं अधिवेशन करतील आणि प्रत्येक आमदाराचं समाधान करतील की किती मुद्दे आहे विदर्भाचे ते धरून लावा म्हणून। विदर्भात अनुशेष असतो, निधीचा अनुशेष असतो, यंदा आता दिवसांचा अधिवेशनाच्या दिवसांचा अनुशेष वाढत चालला। विदर्भात हा अनुशेष असतोच, आधी निधीचा होता, काही कालांतरानं काही 3 आठवडे 2 आठवडे अधिवेशन चालायचं, परंतु यावेळेस तर दिवसांचा अनुशेष आहे की आमदारांना बोलायला मिळालं नाही, हा अनुशेष आहे। तर यापुढे अधिवेशन जो आहे तो जास्त दिवसांचा घ्यावं आणि 1 आठवड्याचं अधिवेशन घेताना यापुढे पुनर्विचार करावा, एक सूचक सल्ला जो आहे तो काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे देत आहेत। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।